नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर विनर सूरज जरी ठरला असला तरी आणखीन एकाने सगळ्यांच्या मनात जागा निर्माण केली, ते म्हणजे अभिजित सावंत. आणि आज वाढदिवस देखील आहे. खूप छान दिवस आहे आणि तुझ्यासाठी खूप छान स्पेशल मोमेंट होते अभिजित. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की सूरज आणि तुझ्यामध्ये खूप टफ होतं खरं तर विनर डिक्लेअर करणं. काय वाटतं तुला, ती मोमेंट कशी शेअर करशील? मला मी एक्सपिरियन्स केलं आहे ह्याच्या आधी पण एकदा. त्यामुळे तो पूर्ण जो माहोल होता, एक पूर्ण वातावरण जे होतं ते त्याच पद्धतीचं होतं. आणि मागच्या वेळेला कसं ना, मी फक्त त्या मोमेंटमध्ये राहत नव्हतो. मी फक्त कोण जिंकेल, कोण हरेल, मी जिंकणार की नाही जिंकणार ह्यामध्ये जास्त होतो. जिंकायचं आहे ह्यामध्ये जास्त होतो. ह्या वेळेला आय वॉज लिव्हिंग द मोमेंट. एक पूर्ण लोकं उभे होते, सगळ्यांना बघत होतो. रितेश भाऊंना बघत होतो. आणि तो सगळा जो एक पूर्ण माहोल होता ना, तो आय वॉज ट्राईंग टू रिमेंबर आणि ते आपलं हृदयात ठेवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. बरं, आता हात कसा आहे आणि बऱ्याच दुखापती झालेल्या त्या आता हळूहळू नीट होत आहेत का? हो, आता आता होतीलच नीट. कारण एक तो बिग बॉसच्या घरामध्ये काय एक स्ट्रेस असायचा नेहमी. आणि आपण ब्रेक घेऊ नाही शकत, आपण थांबू नाही शकत त्या घरामध्ये. तुम्हाला रोज नेहमी तुमच्याबरोबर काही ना काहीतरी होतच आहे. त्यामुळे आत्ता एका मिनिटासाठी किंवा अर्ध्या एक तासासाठी मी रिलॅक्स राहू शकतो, आपल्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. तो एक चांगली गोष्ट आहे. आता होपफुली सगळ्या ट्रीटमेंट करून घेईन आणि होपफुली लवकर बरा होईल. बरं, अभिजित, सुरुवातीचा एकंदरीत खेळ पाहता आणि शेवटला आल्यावर थोडा तुझा गेम चेंज होताना दिसला. म्हणजे पूर्णतः बी टीमसोबत असलेला तू शेवटला थोडासा हललेला दिसलास आणि म्हणालास की मी आता एकटा वाटतोय. काय एकंदरीत ती वेगळी स्ट्रॅटेजी होती का, बाहेर पडायची किंवा एक थोडंसं लांब व्हायची? मला सगळ्यात वेगळी गोष्ट ही वाटायला लागली नंतर की जरी मी बी टीममध्ये होतो, तरी माझे विचार आणि त्यांचे विचार मिळत नव्हते. मग त्या गोष्टी आणखीन जास्त दूर व्हायला लागले. आणि मी खूप वेळा असं म्हटलं पण, की ज्या पद्धतीने मी आता बघितलं आहे, आयुष्य एवढं बघितलं आहे. आपण जरी म्हणतो की मी बाहेर सगळ्या गोष्टी ठेवून आलो आणि मी तसं पण प्रयत्न पण केले की मी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्या पोटडीतून एक गोष्ट मी बघितली की मी एवढं करून जर आज उगाच आपली तारीफ करणं आणि ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट नाही आहे. त्यावेळेला तुम्ही कुठेतरी गेमला बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टींबद्दल बोलताय. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आक्षेपार्ह भाग होता की नाही, तुम्ही गेमबद्दल बोला, मग तुम्ही लोकांबद्दल जास्त बोलू नका किंवा बाहेरच्या गोष्टी बोलण्यापेक्षा घरातल्या गोष्टी जास्त बोला. तर त्या गोष्टींना मी म्हणजे दुजोरा द्यायचो नाही. पण काही दुसरे होते जे त्यांना आवडायचं. त्यामुळे आम्हाला पिकनिक स्पॉटवर बसणारे डीपी दादांकडे का थोडासा? तसं ते ते सगळं जे होतं ना, ते जास्त वाढतच जात होतं. आणि मग मला असं वाटलं की नाही, आपला गेमबद्दलचा सिरियसनेस जर एवढा चांगला आहे, तर आपण आपण आपला रस्ता पुढचा स्वतः बघितला पाहिजे. आणि तो रस्ता शोधण्यासाठी मग लोकं लागतीलच आपल्याला. पण ते बी ग्रुपमधलीच असतील असं काही जरूरी नाही आहे. हा विचार ठेवून मी मग पुढे चालायला लागलो. पण निक्कीची फ्रेंडशिप अभिजितसाठी जास्त इम्पॉर्टंट आणि स्ट्रॉंग होती की अंकितासोबतची मैत्री? मी जर गेम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला ना, तर मला असं नेहमी वाटायचं की अंकिताची फ्रेंडशिप आणि बॉन्डिंग वॉज मच मोर इम्पॉर्टंट दॅन निकीज फ्रेंडशिप. कारण कारण मी आणि अंकिता मिळून जे आम्ही प्लॅन्स बनवायचो, जे प्लॅनिंग करायचो, ज्या गोष्टी ती बोलायची त्याच्यानंतर मग माझं एक असायचं. आम्ही एकमेकांबरोबर गेम प्लॅनिंग खूप चांगली करू शकत होतो. ह्या साईडला ज्यावेळेला मी यायचो, निकीशी बोलायचो, त्यावेळेला आम्ही ॲज अ ह्युमन आम्ही गेम साईडला ठेवून माणूस म्हणून ज्या गोष्टी करायचो ना, त्यामध्ये डेव्हलपमेंट खूप जास्त व्हायची. त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या होत्या. पण जिथे निकीला काही इन्सिक्युरिटी नव्हती, पण ज्या प्रकारे अंकितामध्ये एक इन्सिक्युरिटी वाढत गेली की नाही, हा काहीतरी तिकडे जाऊन वेगळं काहीतरी बोलतोय किंवा गोष्टी मांडतोय किंवा काहीतरी होत आहे, ती जी गोष्ट आहे, त्यामुळे आमचा ॲक्च्युली गेम खराब झाला. आणि तो असं मी म्हणेन की जर जर तिने माझ्यावरती तेवढाच विश्वास ठेवला असता शेवटपर्यंत, तर मे बी तिचं जास्त चांगलं झालं असतं या गेममध्ये. जे जे आय थिंक तिला सेटबॅक मिळाला असं मला वाटतं. पण तू
याच्या आधी एकदा बोललेलास निकीबद्दल जेव्हा वाद झालेला तेव्हा बोललेलास की तू आता ही फ्रेंडशिप कदाचित माझी शेवटपर्यंत टिकणार नाही किंवा ते नातं पुन्हा पहिल्यासारखं होणार नाही. अंकिता बाबतीत तू शेवटला पण असं बोललास की जेव्हा योगिता तुला समजावत होती की आता ते पहिल्यासारखं होणार नाही किंवा ते असं जुळून येणार नाही, पण निकीची तुझी फ्रेंडशिप झाली पुन्हा, तशी अंकिताशी पुन्हा होणार की काय ते वाद मिटणार आहेत? निकीची प्रॉब्लेम हा होता की ती बॅकबायटिंग करत होती. पाठी जाऊन माझी गोष्ट जी आहे, मी जे बोललेलो आहे तीच गोष्ट दुसऱ्याला सांगत होती. तो प्रॉब्लेम होता. पण त्यामुळे आणि त्याच्यानंतर निकी स्वतः माझ्याकडे आली की मी तुझा भरोसा तोडला आहे, मी तुझा भरोसा परत जिंकण्याचा प्रयत्न करेन. ही एक ऑनेस्ट रिप्लाय तिचा होता. आय डोंट नो बघितलं आहे लोकांनी, नाही बघितलं आहे आलं की नाही. त्यामुळे त्यानंतर म्हणजे तिने एक्सेप्ट केलं ही गोष्ट की मी चुकीची गोष्ट केली, मी आता नवीन सुधारीन ह्या गोष्टीला. अंकिताकडे मला असं वाटायला लागलं की ती गेम सोडून ती माझ्या कॅरेक्टर आणि असॅसिनेशनकडे वळते. माझ्या चुकीच्या गोष्टी सांगण्यापेक्षा की ह्याला आपण कसे खाली पाडू शकतो. ते आपण म्हणतो ना की जर कोणाच्या पुढे नाही जाऊ शकत तर त्याचा पाय खेचा खाली. तो एक प्रयत्न असा मला वाटायला आणि तो खूप विचित्र गोष्ट आहे. तुम्ही आपला गेम उंचावला पाहिजे, पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ना की तुम्ही मला नेहमी निकी असं म्हणायची की तुझा वापर केला जातोय, तुझा वापर होतोय, माझा आणि तुझा वापर झाला आहे. आणि मला असं वाटायचं की नाही असं नाही आहे, असं नाही होऊ शकत. वापर काय करणार ते लोक, त्यांना ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते बोलतात ते. पण देन आय स्टार्टेड रिअलायझिंग की जरी आमच्यामधले वाद असले तरी पण किंवा तिने जर काय जरी बोललं ना तरी ती अंकिता मला टार्गेट करायची की तू का नाही काय बोलत आहे. तिचं असं असायचं की निक्कीच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट आली की अंकिताचं म्हणणं असायचं की तू एकदा तिला समजव, तुझी मैत्रीण आहे तर तू तिच्याशी बोलून बघ. कदाचित हे ज्या तिच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेला थोडं तुला म्हणजे टॅकल करणं थोडासा इश्यू झाला. नाही, मला असं वाटायचं की माझी एक मैत्री वेगळी आहे. कारण आम्ही तिथपर्यंत पोचलोच नव्हतो जिथे मी तिला समजावण्याचा हक्काने सांगू शकतो किंवा काय बोलायचं आहे. आणि तेवढाच हक्क तिचा पण आहे की जर चुकतं आहे तर ती पण बोलू शकते. चुकीचा तू वाया माझ्या का जायचं तुला, तू स्वतः बोला. तुम्ही ज्या वेळेला लास्ट पण ड्युटीजवरून आम्ही दोघांनी वाटून घेतल्या ड्युटीज, त्यावेळेला ती मला टार्गेट करत होती अंकिता की तू कमी केलं आहे. म्हणजे मी माझ्या सोयीसाठी कमी करतो आहे, पण तुम्हाला जर वाटतं आहे की तिला कमी ड्युटीज आल्या आहेत तर वाय नॉट यू कॅन से टू हर की ड्युटी तुम्ही करा आणि किंवा चेंजेस करा. तर त्यामुळे हा एक त्रिकोण बनलेला, तो एक विचित्र त्रिकोण होता. तो समजणं आणि सोडवणं खूप डिफिकल्ट होत होतं तिघांना पण. अभिजितला एक छान टॅग मिळाला म्हणजे जेंटलमन, आणि खूप सिन्सिअर व्यक्ती म्हणून तुझ्याकडे बघितलं जात होतं कारण तुझं सगळ्यांशीच खूप छान मैत्री होती. पण कुठेतरी जेव्हा वर्षाताईंवर आरोप केले गेले किंवा त्यांच्याबद्दल बोललं गेलं, पॅडीदादांबद्दल बोललं गेलं, तेव्हा अभिजितने कुठेतरी एक छान स्ट्रॉंग स्टँड घ्यायला हवा होता असं सगळ्यांचं मत होतं. तिथे तू थोडा कमी पडलास. तिथे मी नक्की मानेन की मी थोडासा कमी पडलो. पण ह्या गेममध्ये काय असतं ना, आणि ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन मी तसा एवढा बोल्ड नव्हतो की मी प्रत्येक गोष्टीला पकडून पिनपॉईंट करत बसेन. जसं मी म्हटलं ना की शिकण्यासारख्या गोष्टी मी शिकत गेलो. मी असं नाही म्हणू की मी तयार होऊन या घरात आलेलो. मी त्या घरात राहून शिकलो. त्यामुळे सुरुवातीच्या दिवसाला जिथे मी कोणत्या गोष्टी व्यवस्थित बोलत नव्हतो, मी मग जान्हवीला सांगणं की बाबा तू ब्लँकेट किंवा त्याचं ना हे तू वर्षाताईंचं ते रस्त्यात येत होतं, ती माझी पद्धत आहे सांगण्याची. पण आता ज्यावेळेला भांडणं होतात समोरासमोर आणि एकमेकांना मुद्दाम काहीतरी टोमणे मारले जात किंवा काहीतरी वाईट शब्द बोलले, तिथे एकदम त्यांच्या आवाजावरती वरचढ आवाज करून बोलणं ही माझी पद्धत राहिलीच नाही. त्यामुळे मी कधी बोललो नाही. पण ही चूक मला कळायला लागली आणि मग त्याच गोष्टी ज्या मला समजायला लागल्या आणि त्याच्यातून मी आणखीन सावरत गेलो आणि पुढे मग मी माझे स्टँड घेण्याचे प्रयत्न करत राहिलो. असं अभिजितचे आता पुढचे प्लॅन्स काय ते जाणून घ्यायला आवडतील आम्हाला, कारण ऑलरेडी 2 रियालिटी शो झाले आहेत, बरेच रियालिटी शो असतात. हिंदी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का, किंवा खतरो के खिलाडीसारखे रियालिटी शो आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये तुला सहभाग घ्यायला आवडेल ह्याच्या पुढे? आता मी असं काही विचार नाही केला आहे. म्युझिक
आर्टच्या गोष्टी हे माझं मेन करिअर राहिलं आहे नेहमीच. त्यामुळे आर्ट फॉर्ममध्ये मला गोष्टी करायला आवडतील आणि मी त्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करेन आता फर्स्ट ऑफ ऑल. आणि किंवा किंवा कोणत्याही आर्ट फॉर्ममध्ये ॲक्टिंग असो किंवा अँकरिंग असो, ह्या गोष्टी मी जास्त फोकस करेन फर्स्ट आत्ताच्या टायमाला. आणि आता अर्थात आमची अभिलाषा सगळ्यांना आवडतेच आहे ते, तर त्या फॉर्ममध्ये पण तुला काहीतरी येतीलच असं वाटतं. एक सार्कॅझम अँगलने, पण कुठेतरी ते प्रेक्षकांना फारच छान वाटलेलं. तो लूक असू दे, ती अदा असू दे, अभिजितला ते करायला आवडतं लहानपणापासून. एखादी असं काहीतरी छोटंसं ॲक्टिंग वगैरे, तू आत्ता ॲक्टिंग म्हणालास म्हणून विचारते मी. नाही, मला जसं मी म्हटलं, जर एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने आली आणि जसं मी म्हटलं की नेहमी आपण एक डिग्निफाईड पद्धतीने जर करू शकतो तर का नाही करायचं आहे ना. आणि मला त्यामध्ये कोणतंही काय म्हणतो लाज शरम अशा गोष्टी नाहीच आहेत. मला एक आर्टिस्ट म्हणून जे काय माझ्यासमोर वाढलं जाईल समोर, मी डेफिनेटली विथ द होल डिग्निटी आय विल टेक इट. जाता जाता तुझ्या गाण्याच्या 2 लाईन्स आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. आम्ही घरामध्ये बऱ्याच ऐकल्यात, पण आत्ता लाईव्ह ऐकायला आवडेल. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, कुंतलेला श्वास तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तुला माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. खूप सुंदर, आणि पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी देखील थँक्यू.